मोदींनी काँग्रेसवर टीका केली आज विविध विषयावरती, जसं की त्यांनी म्हटलंय की काँग्रेसने कायमच बाबासाहेब आंबेडकर व्यवस्थेबाहेर ठेवले, संविधानाचा त्या ठिकाणी त्यांनी अपमान केला आहे, एक साधन बनवलं म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा आणि यांचं कार्यकर्तृत्व हे जगजाहीर आहे आणि काँग्रेसला देखील त्याचा जाज्वल्य स्वरूपाचा अभिमान आहे. संविधान निर्मितीच्या एकंदरीत सर्व कामकाजामध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग हा त्या ठिकाणी सुनिश्चित काँग्रेसच्याही माध्यमातून करण्यात आला. ते घटनेचे शिल्पकार आहेत हे त्रिकालबाधित सत्य आहे. मात्र त्यांनी साकार केलेलं जे संविधान आहे ते संविधान सभेने पारित केलं हे देखील सत्य आहे. त्यामुळे काँग्रेसच्या 230 सदस्य हे संविधान सभेत होते आणि त्यांनी या संविधानाला अनुमोदन दिलं. एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत अत्यंत सौहार्दपूर्ण आणि सहकार्याच्या वातावरणातून संविधान निर्मितीची प्रक्रिया ही पूर्ण झाली. ज्या पक्षाचा एकही माणूस हा संविधानच्या निर्मितीच्या प्रक्रियेत नव्हते, किंबहुना संविधान जेव्हा निर्माण होत होतं त्यावेळेस गोळवळकर गुरुजींनी संविधान हे सामाजिक मूल्यांवर, समता, बंधुता या मूल्यावर लिहिल्या जाऊ नये तर भेदाभेद असणाऱ्या आणि चतुर्वर्णावर विश्वास असणाऱ्या आणि महिलांना बरोबरीचं स्थान नाकारणाऱ्या मनुस्मृतीच्यानुसार हे संविधान लिहावं ही उलटपक्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका होती. त्यामुळे संविधान कोणी लिहिले हे जगाला माहिती आहे. काँग्रेसची त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका होती हे देखील माहिती आहे. तदनंतरच्या काळात हिंदू कोर्ट बिलच्या अनुषंगानं बाबासाहेबांनी जरूर राजीनामा दिला हा देखील इतिहास आहे. मात्र जे बाबासाहेबांनी लोकसभेमध्ये सादर केलेलं जे एकूण जी दुरुस्ती होती, जे विधेयक होतं ते पुढील काळात टप्प्याटप्प्याने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जशाच्या तसं त्याला लागू केलं हा देखील इतिहास आहे. 52 साली पहिल्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं. मात्र बाबासाहेबांचा सन्मान करत असताना आणि संविधान निर्मात्याचा सन्मान करत असताना कायदा मंत्री म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बाबासाहेबांना आपल्या मंत्रिमंडळात घेतले हा देखील इतिहास आहे. मात्र मोदींना स्वतःला 11 वर्षाचा एवढा दीर्घ काळ मिळाल्यानंतर आजही त्यांना अशा दुर्दैवी, चुकीच्या, असत्य आणि भ्रम निर्माण करणाऱ्या विधानापासून ते बाज येत नाही आहेत. वास्तविक पाहता 11 वर्ष ते पंतप्रधान आहेत आणि या 11 वर्षात हंगर इंडेक्स किती कमी झाला, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कितीने वाढला आणि शाळाबाह्य विद्यार्थी किती कमी झाले, एकूण किती लोकांना रोजगार मिळाले, शेतमालाला किती भाव मिळाला, या संदर्भामध्ये वास्तविक पाहता त्यांनी आपला लेखाजोखा मांडला पाहिजे. त्यांचा प्रगतीचा आलेख त्यांनी मांडला पाहिजे. मात्र हे सर्व सोडून ते चुकीचा भ्रमसमज पसरवणाऱ्या ज्या माहिती पुरवतात त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. जी वस्तुस्थिती नाही ती नेहमीच त्याच्या विपरीत बोलणं हा मोदींचा स्वभाव झाला आहे. 3 वेळेस अब की बार मोदी सरकार म्हणून 3 वेळेस लोकांनी त्यांना बहुमताने निवडून दिलं आणि 3 वेळेस निवडून आलेले पंतप्रधान आज जर काँग्रेसवरच टीका करत असतील तर यासारखं मोठं दुर्दैव नाही. याचा अर्थ त्यांचं कर्तृत्व शून्य आहे आणि त्यांनी या देशाला अधोगतीकडे नेलेलं आहे हे यातून स्पष्ट होतं. तर दुसरीकडे मुस्लिम तुष्टीकरणाचा विषय मांडत असताना काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मुस्लिम करावा हे सांगितलं आहे आणि ते सांगत असताना आज रोजी आमच्या राष्ट्रीय पक्षाचे आमचे अध्यक्ष जे आहेत हे दलित समाजाचे आहेत आणि दलित समाजाचे अध्यक्ष असल्याचा अभिमान आम्हा सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणं ही काँग्रेसची रीत राहिली आहे. यापूर्वी 8 मुस्लिम देखील काँग्रेसचे अध्यक्ष राहून गेले आहेत हा देखील इतिहास आहे. महिलाही अध्यक्ष राहून गेल्या हा देखील इतिहास आहे. OBC, SC, ST सर्व समाजाची लोक काँग्रेसचे अध्यक्ष राहून गेले हा इतिहास आहे. त्यामुळे त्यांनी कृपया एका ऐतिहासिक आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत थेट भाग असणाऱ्या पक्षाला त्यांनी हे शहाणपण शिकवण्याची आवश्यकता नाही याची नोंद घ्यावी. सोबतच माझी मोदी साहेबांना एक प्रश्न वजा एक अपेक्षा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आजपर्यंत महिला प्रमुख कार्यवाह का झाल्या नाहीत या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं आणि या प्रश्नाचं उत्तरच नव्हे तर यावर कारवाई करावी आणि सोबतच OBC समाजाचा देखील एकही माणूस हा अद्यापर्यंत सरसंघचालक झालेला नाही. त्यामुळे आपणच आपल्या जी पॅरेंट बॉडी आहे RSS त्यामध्ये आजपर्यंत महिला आणि OBC हे आणि दलित देखील अध्यक्ष झालेला नाही. याबाबत आपण शरम बाळगावी ही या निमित्तानं मला त्यांना नम्रपणे
हे सुचवायचं आहे आणि सोबतच मुस्लिमांचा खूप मोठा पुळका मोदी साहेबांना आलेला हे वारंवार वेगवेगळ्या घटनेतून दिसून येतं. यामध्ये ट्रिपल तलाक जेव्हा आणला तेव्हा त्यांनी सांगितलं की मुस्लिम महिलांकरता हा नियम आम्ही लागू केला आहे आणि मुस्लिम महिलांचं यातून भलं होणार आहे हे त्यांनी त्यावेळेस सांगितलं. वक्फ विधेयकच्या वेळेसही सांगितलं की याच्यातून मुस्लिमांचा फायदा होणार आहे. त्यामुळे मुस्लिमांचा फायदा, मुस्लिम महिलांची काळजी, मुस्लिम समाजाची काळजी मोदी साहेबांना खूप आहे. तेव्हा येणारा काळ, आता कार्यकाळ संपलेला आहे नड्डाजींचा, आता नड्डाजींना घरी बसून मुस्लिम अध्यक्ष भाजपने करावा हा देखील या निमित्तानं पलटवार मला त्यांच्यावर करायचा आहे. टिकवण्यासाठी संविधान शिरण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर 50% आरक्षणामध्ये मुस्लिमांना वाटा का देत नाही निवडणुकीमध्ये, असा सवाल केला त्यांनी. ज्या पक्षाचा एकही मुस्लिम खासदार नाही, एकही मंत्री नाही, हे आता दुसऱ्यांना जर सल्ले देत असतील तर त्याच्या मागे त्यांना ध्रुवीकरण करायचं आहे आणि मूळ मुद्द्यापासून लक्ष भटकवायचा हा त्याचा स्पष्ट स्वरूपाचा अर्थ आहे. काँग्रेसनी सत्ता जी आहे त्याचा उपयोग, विनियोग संविधानाला अभिप्रेत असणारा भारत घडविण्याच्या अनुषंगाने हा केला आहे. त्यामुळे संवैधानिक मूल्य ही सर्वच्या सर्व मूल्य ही समाजामध्ये, व्यवस्थेमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न सत्ता असतानाच्या काळात केलेला आहे. याच्या उलटपक्षी मोदींनी संविधान नेहमी मोडण्याचा, तरोड मोडण्याचा प्रयत्न केला आहे. गतकाळात अबकी बार 400 पार हा जो नारा होता ते संविधान बदलण्याची भाषा मोदीजी करत होते. त्यामुळे ज्यांचा संविधानावर विश्वास नाही, ज्यांचा समतेवर, बंधुत्वावर, सामाजिक न्यायावर आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यावर ज्यांचा विश्वास नाही, ते अशा प्रकारची जी ओरड करतात आहे, आवाज उठवतात आहे, हे दुर्भाग्य आहे. मात्र या दुर्भाग्यासोबत त्यांच्या मनात संविधान बदलणे ही त्यांची यामागची अभिलाषा ही स्पष्टपणे दिसून येते. आणि बंच ऑफ थॉट्स हे गोळवलकर गुरुजींनी लिहिलेलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या अनुसार भारताची व्यवस्था असली पाहिजे हा प्रयत्न त्यांचा आहे आणि त्या प्रयत्नाची चाचपणी करण्याकरता त्यांनी सदरचे विधान केले असल्याचे दिसून येते. दावा केला की ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचे पण घेत नाही आहेत असा दावा त्यांनी केला. आणि दुसरं असं म्हणणं आहे की मागे लागून सत्तेत यायचे, मागे लागून सत्तेत यायचं नाही तर नगरपालिकेत त्यांना, म्हणजे महानगरपालिकेत त्यांना उमेदवारी मिळणार नाही. त्यांच्या ट्रिपल इंजिन सरकारमधल्याच खूप बेजाऱ्या झालेल्या आहेत आणि सर्व स्तरावर ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये इतरांवर, विरोधकांवर आगपाखड करणे किंवा भ्रम निर्माण करणे याच्याकरता ते व त्याचे सहकारी वेगवेगळे विधानं करत असल्याचे आपल्या निदर्शनास येत आहे. इतर घालणारे जे फडणवीस आहेत हे फुले जो चित्रपट आहे त्याच्यावर, त्याच्या वादावर का त्यांनी पुढाकार घेऊन वाद करत नाहीत असा सवाल संजय राऊतांनी केला. बरोबर आहे. फुले चित्रपटाच्या संदर्भात ब्र शब्द काढायला तयार नाही. कोरटकर यांच्याबद्दल कुठलंही स्टेटमेंट द्यायला ते तयार नाहीत. राहुल सोलापूरकरच्या संदर्भात कुठलंही विधान करायला ते तयार नाही. किंबहुना अशा सगळ्या प्रवृत्तींना त्यांचा हा छुपा पाठिंबा असतो. त्यामुळे हा सगळा विषय जो आहे त्यांच्या अडचणीकरता त्यांची वैचारिक भूमिका ही स्पष्ट नसल्याची आणि ती समता विरोधक असल्यामुळे ही भूमिका त्यांची सातत्याने समोर येत आहे. की अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काम जे 10% पूर्ण झाले, किती वाटतं तुम्हाला? 10% जे पूर्ण झालं आहे ते 10% खर्च कुठे झाले? ते 10% जे कार्यालय आहे शिवस्मारकाचं त्या कार्यालयावर खर्च केले, त्या कार्यालयातल्या टेबल खुर्च्यांवर खर्च केले का काही अजून त्याची जाहिरात करण्याकरता खर्च केले, याचा लेखाजोखा त्यांनी सादर करावा. आणि शिवस्मारकाच्या नावावर जी चालत असणारी जी उधळपट्टी आहे ती जाहीर करावी आणि लोकांना समजून द्यावं की हे खर्च केला याचा अर्थ काय आहे हे लोकांपुढे यावं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.